सोनपेठ तालुक्यातील आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज। सोनपेठच्या राजकारणामध्ये वंचितचा मोठा धमाका। उकळी आणि शेळगावामध्ये प्रस्थापितांची झोप उडणार। सोनपेठचे राजकीय समीकरण बदलणार। उकळी आणि शेळगावमध्ये वंचितचा गेम चेंजर डाव। सोनपेठ परभणी जिल्हा परिषद निवडणुकांच्या रणधुमाळीमध्ये सोनपेठ तालुक्यातील उकळी आणि शेळगाव या दोन गटांकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय। ऐनवेळी उमेदवार नसणं आणि बंडखोरी यामुळे बॅकफूटवर गेलेली वंचित बहुजन आघाडी आता नवी खेळी खेळण्याच्या तयारीत आहे। सूत्रांच्या माहितीनुसार वंचित या दोन्ही ठिकाणी पुरस्कृत उमेदवार देऊन प्रस्थापितांची झोप उडवण्याची शक्यता आहे। काय आहे नेमकं प्रकरण? तर उकळी गट या ठिकाणी वंचितला ऐनवेळी अधिकृत उमेदवार मिळाला नव्हता, त्यामुळे ही जागा रिक्त राहील असं वाटत होतं। शेळगाव गट येथे अधिकृत उमेदवार दिला होता, मात्र त्या उमेदवारानं ऐनवेळी माघार घेत बंडखोरी केल्यामुळे पक्षाची कोंडी झालेली होती। 2 फेब्रुवारी रोजी उकळी येथे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची जाहीर सभा पार पडली आहे। या सभेला झालेली तुफान गर्दी आणि लोकांचा उत्साह पाहता या भागात वंचितला मानणारा मोठा वर्ग अजूनही पक्षासोबत असल्याचं स्पष्ट झालंय। याच जनमताच्या जोरावर आता पक्ष पुरस्कृत उमेदवाराचे कार्ड बाहेर काढण्याच्या तयारीत आहे। वंचित बहुजन आघाडीचा हा मास्टर स्ट्रोक कोणाचं गणित बिघडवणार याची चर्चा आता गल्ली बोळात रंगली आहे। तर वंचितचा हक्काचा मतदार जर पुरस्कृत उमेदवाराच्या मागे उभा राहिला तर प्रस्तावित पक्षांच्या उमेदवारांना विजयासाठी संघर्ष करावा लागेल। काटेकी टक्कर या दोन्ही गटांत आता तिरंगी किंवा चौरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। तर वंचितचा पाठिंबा असलेला उमेदवार विजयाचं पारडं फिरवू शकतो। थोडक्यात सांगायचं तर बंडखोरी आणि उमेदवार नसणं या अडचणींवर मात करत वंचितनं आता पुरस्कृत उमेदवार देण्याची जी रणनीती आखली आहे ती सोनपेठच्या राजकारणामध्ये गेम चेंजर ठरणार हे नक्की आहे। सोनपेठवरून आमचे प्रतिनिधी आशिष दयानंद मुंडेसह जनता न्यूज 24 24 तास सोनपेठ।